इयत्ता 10वी विज्ञान आणि तंत्रज्ञान भाग 1 पाठ क्रमांक 4 विद्युतधारेचे परिणाम. थोडे आठवा. 1. पदार्थ विद्युत संवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण कशाच्या आधारे ठरवतो? उत्तर: पदार्थ विद्युत सुवाहक आहे की दुर्वाहक आहे हे आपण त्या पदार्थाच्या रोधकतेच्या आधारे ठरवतो. विद्युत सुवाहक: पदार्थाची रोधकता खूप कमी असल्यास त्या पदार्थाला विद्युत सुवाहक म्हणतात. उदाहरणार्थ, चांदी, तांबे, ॲल्युमिनियम. विद्युत दुर्वाहक: पदार्थाची रोधकता खूप जास्त असल्यास त्या पदार्थाला विद्युत दुर्वाहक म्हणतात, म्हणजे लाकूड, रबर, काच. 2. लोखंड हे विद्युत सुवाहक आहे, परंतु खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलताना आपल्याला विजेचा झटका का लागत नाही? उत्तर: खाली पडलेला लोखंडाचा तुकडा हाताने उचलताना आपल्याला विजेचा झटका लागत नाही, कारण त्यावेळी त्या तुकड्यातून विद्युतधारेचे वहन होत नसते. मागील इयत्तांमध्ये आपण स्थितिक विद्युत म्हणजे काय ते जाणून घेतले. धनप्रभारित व ऋणप्रभारित वस्तूंविषयी विविध प्रयोग केले. वस्तूंचे धनप्रभारित व ऋणप्रभारित होण्यामागे ऋणप्रभारित कण एका वस्तूवरून दुसऱ्या वस्तूवर जाणे असते हेही आपण पाहिले. तसेच मागील इयत्तेत धाराविद्युत विषयी आपण अभ्यास केला. विद्युतवाहक तारेतून जाणारी विद्युतधारा, विद्युतरोधातून जाणारी विद्युतधारा, विद्युत प्रवर्तन, विद्युत चलित्र व विद्युत जनित्र यांचे कार्य या पाठात आपण अभ्यासणार आहोत. निरीक्षण करा व चर्चा करा. वरील चित्रांमध्ये तुम्हाला काय दिसते? उत्तर: खालील चित्रांमध्ये विद्युत दिवे, टीव्ही, संगणक, विद्युत पंखा, विद्युत घंटा या वस्तू दिसत आहेत. विद्युतधारेचे कोणकोणते परिणाम तुम्हाला आढळतात? विद्युतधारेचे औष्णिक परिणाम, चुंबकीय परिणाम, विद्युतधारेमुळे प्रकाश निर्माण होणे, विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर व त्या यांत्रिक ऊर्जेचे ध्वनीमध्ये रूपांतर असे परिणाम दिसतात. विद्युत परिपथामध्ये ऊर्जेचे स्थानांतरण, एनर्जी ट्रान्सफर इन अन इलेक्ट्रिक सर्किट. करून पहा. साहित्य: जोडणीच्या तारा, विद्युत घट, विद्युत रोध, व्होल्टमीटर, ॲमीटर, प्लग कळ इत्यादी. कृती: सोबतच्या आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे योग्य त्या मूल्यांचे घटक घेऊन परिपथ जोडा. परिपथातील विद्युतधारा I मोजा. विद्युत रोधाच्या दोन टोकांमधील A व B विभवांतर VAB मोजा. A येथील विभव B येथील विभवापेक्षा जास्त आहे, कारण A हा बिंदू विद्युत घटाच्या धन टोकाला, तर B हा बिंदू विद्युत घटाच्या ऋण टोकाला जोडलेला आहे. जर Q इतका विद्युतभार A पासून B कडे गेला, तर या विद्युत प्रभारावर A पासून B पर्यंत जाताना VABQ इतके कार्य झाले. पहा इयत्ता 9वी पाठ 3. हे कार्य करायला ऊर्जा कोठून आली? ऊर्जेचा स्रोत तर घट आहे. घटाने ही ऊर्जा विद्युत प्रभारामार्फत विद्युत रोधाला दिली, जेथे कार्य VABQ घडले. Q हा विद्युतभार T या वेळेत A पासून B कडे गेला. म्हणजेच हे कार्य जर T या वेळेत घडले असेल, तर त्या वेळेत VABQ इतकी ऊर्जा विद्युत रोधाला दिली गेली. या विद्युत ऊर्जेचे काय होते? ही ऊर्जा विद्युत रोधाला मिळते व तिचे रूपांतर उष्णता ऊर्जेत होते आणि विद्युत रोधाचे तापमान वाढते. जरा डोके चालवा. विद्युत रोधाचे जागी परिपथामध्ये जर विद्युत चलित्र किंवा मोटर असेल, तर घटाने दिलेली ऊर्जा कोणत्या रूपात बदललेली दिसून येईल? उत्तर: घटाने दिलेली ऊर्जा विद्युत चलित्रातील तांब्याच्या तारेच्या कुंडलाच्या गतीज ऊर्जेत बदललेली दिसून येईल. विद्युत शक्ती बरोबर P बरोबर
ऊर्जा छेद लागलेला वेळ बरोबर VABQ छेद T बरोबर VABI. समीकरण 1. म्हणून Q छेद T बरोबर I. ऊर्जा स्त्रोताने किंवा घटाने T या वेळेत P गुणिले T इतकी ऊर्जा विद्युतरोधाला दिली. जर परिपथातून I इतकी विद्युतधारा सतत वाहत असेल तर T या वेळेत विद्युतरोधात H बरोबर P गुणिले T बरोबर VAB गुणिले I गुणिले T. समीकरण 2. इतकी उष्णता निर्माण होईल. ओहमच्या नियमानुसार VAB बरोबर I गुणिले R. समीकरण 3. H बरोबर V वर्ग AB गुणिले T छेद R. समीकरण 4. तसेच H बरोबर I गुणिले R गुणिले T बरोबर I वर्ग गुणिले RT. समीकरण 5. H बरोबर I वर्ग गुणिले R गुणिले T यालाच जूलचा उष्णताविषयक नियम असे म्हणतात. विद्युत शक्तीचे एकक. समीकरण 1 नुसार P बरोबर VAB गुणिले I बरोबर व्होल्ट गुणिले अँपिअर. समीकरण 6. 1 व्होल्ट गुणिले 1 अँपिअर बरोबर 1J छेद 1C गुणिले 1C छेद 1S. समीकरण 7. पण 1J छेद S बरोबर W वॅट. समीकरण 8. त्यामुळे विद्युत शक्तीचे एकक 1 W म्हणजेच वॅट हे आहे. विचार करा. विद्युत शक्ती ज्या प्रकारे लिहिता आली तशीच यांत्रिक शक्तीही कशी व्यक्त करता येईल? उत्तर. विद्युत शक्ती ज्या प्रकारे लिहिता आली तशीच यांत्रिक शक्तीही खालीलप्रमाणे व्यक्त करता येईल. यांत्रिक शक्ती P बरोबर यांत्रिक कार्य म्हणजेच W अथवा वापरलेली विद्युत ऊर्जा छेद लागलेला वेळ म्हणजेच T. P बरोबर W छेद T बरोबर Fs कॉस थिटा छेद T. विद्युतधारेचे औष्णिक परिणाम. हीटिंग इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युत परिपथामध्ये विद्युतरोध जोडल्यास विद्युतधारेने त्यात उष्णता निर्माण होते. यास विद्युतधारेचा औष्णिक परिणाम असे म्हणतात. पाणी गरम करण्यासाठी बॉयलर, विजेवर चालणारी शेगडी, विजेचा बल्ब अशी अनेक उपकरणे विद्युतधारेच्या औष्णिक परिणामाचा उपयोग करतात. ज्या वाहक पदार्थाची रोधकता जास्त आहे अशा वाहक पदार्थाचा उपयोग येथे केला जातो. उदाहरणार्थ नायक्रोम ह्या मिश्रधातूच्या कुंतलाचा उपयोग विजेच्या शेगडीत विद्युतरोध म्हणून करतात, तर विजेच्या बल्बमध्ये टंगस्टन तारेचा उपयोग करतात. विद्युतधारेमुळे ही तार तापते सुमारे 3400 अंश सेंटीग्रेडपर्यंत व त्यातून प्रकाश बाहेर पडतो. तप्त तारेपासून उष्णतेचेही काही प्रमाणात प्रारण होते. अनेक वेळा आपण एखाद्या इमारतीला लघु परिपथनाने शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे ऐकतो, वाचतो. कधीकधी आपल्या घरात एखादे विद्युत उपकरण चालू केल्याबरोबर वितळतार म्हणजेच फ्यूज वितळून खंडित होते व विद्युत पुरवठा बंद पडतो. याचे कारण थोडक्यात पाहू. घरातील वीज जोडणीत वीजयुक्त लाईव्ह तार, तटस्थ न्यूट्रल तार व भूसंपर्कन अर्थ तार अशा 3 तारा असतात. वीजयुक्त व तटस्थ तारांमध्ये 220 व्होल्ट इतके विभवांतर असते. भूसंपर्कन तार जमिनीस जोडलेली असते. उपकरणातील दोषामुळे किंवा वीजयुक्त तार व तटस्थ तार यावरील प्लॅस्टिक आवरण निघून गेल्यामुळे या दोन्ही तारा एकमेकांना चिकटल्यास त्यातून खूप मोठी विद्युतधारा वाहू लागते व त्या ठिकाणी उष्णता निर्माण होऊन आजूबाजूला ज्वालाग्राही पदार्थ उदाहरणार्थ लाकूड, कापड, प्लॅस्टिक इत्यादी असल्यास आगीचा भडका उडू शकतो. यासाठीची खबरदारी म्हणून वितळतारेचा किंवा फ्यूजचा उपयोग केलेला असतो.
वितळतारेसंबंधी आपण मागील इयत्तेत जाणून घेतले आहे. उच्च विद्युतधारा परिपथात वाहताच वितळतार वितळून परिपथ खंडित करते व अनर्थ टळतो. अनेक वेळा विशेषतः उन्हाळ्याचे दिवसात सायंकाळी घरोघरचे दिवे, पंखे, वातानुकूलन यंत्रे, दुकानांमधील वीज वापर या सर्वांमुळे मोठ्या प्रमाणात विद्युत शक्ती वापरली जाते. अतिप्रमाणात विद्युतधारा विद्युत पुरवठा करणाऱ्या ट्रान्सफॉर्मरकडून ओढली जाते व त्या ट्रान्सफॉर्मरची तेवढी क्षमता नसल्यास त्याची वितळतार वितळते व पुरवठा बंद होतो. ही घटना अतिभाराने ओव्हरलोडिंगमुळे घडते. हे नेहमी लक्षात ठेवा. विद्युत शक्तीचे 1 वॅट हे एकक खूपच लहान आहे. म्हणून 1000 वॅट म्हणजेच 1 किलोवॅट हे एकक विद्युत शक्ती मोजण्यासाठी व्यवहारात वापरले जाते. 1 तासभर जर 1 किलोवॅट एवढी विद्युत शक्ती वापरली तर 1 किलोवॅट H एवढी विद्युत ऊर्जा वापरली असे होईल. पहा समीकरण 1. 1 किलोवॅट H बरोबर 1 किलोवॅट आवर बरोबर 1000 वॅट गुणिले 3600 सेकंड्स बरोबर 3.6 गुणिले 10⁶ वॅट सेकंड्स बरोबर 3.6 गुणिले 10⁶ जूल. शोध घ्या. विद्युत मंडळाकडून दर महिन्याला येणारे वीज वापराचे देयक तपासा. त्यातील विविध बाबींची माहिती करून घ्या. वीज बिलात वीज वापर युनिटमध्ये देतात. हे युनिट काय आहे? 1 किलोवॅट आवर इतकी विद्युत ऊर्जा वापरल्यास त्याला 1 युनिट असे म्हणतात. माहीत आहे का तुम्हाला? हल्ली घरामध्ये MCB म्हणजे मिनिएचर सर्किट ब्रेकर्स नावाने ओळखली जाणारी एक कळ बसवली जाते. विद्युतधारा अचानक वाढल्यास ही कळ खुली होऊन विद्युतधारा बंद पडते. यासाठी विविध प्रकारचे MCB वापरले जातात. संपूर्ण घरासाठी मात्र वितळतारच वापरली जाते. सोडवलेली उदाहरणे. उदाहरण 1. नायक्रोम या मिश्रधातूपासून तयार केलेली 6 मीटर लांबीची तार तिचे कुंतल करून उष्णता निर्माण करण्यासाठी दिली आहे. तिचा विद्युतरोध 24 ओहम इतका आहे. ही तार निम्म्यावर तोडून कुंतल तयार केले तर मिळणारी उष्णता अधिक असेल का? शक्ती मिळवण्यासाठी तारेची किंवा कुंतलाची टोके 220 व्होल्ट्स विभवांतर असणाऱ्या स्रोताला जोडली आहेत. दिलेली माहिती विद्युतरोध बरोबर 24 ओहम, विभवांतर बरोबर 220 व्होल्ट्स. अखंड तारेचे कुंतल P बरोबर V वर्ग छेद R बरोबर 220 वर्ग छेद 24 बरोबर 201 वॅट्स. निम्म्या तारेचे कुंतल P बरोबर V वर्ग छेद R बरोबर 220 वर्ग छेद 12 बरोबर 403 वॅट्स. म्हणजेच तार निम्मी केली तर उष्णता जास्त मिळेल. उदाहरण 2. एका 24 ओहम विद्युतरोधाला एक घट जोडला असून त्यामुळे त्यातून वाहणाऱ्या विद्युतधारेमुळे विद्युतरोधात प्रति सेकंदास 400 ज्यूल्स इतकी उष्णता निर्माण होत आहे. विद्युतरोधास किती विभवांतर लावले आहे ते काढा. दिलेली माहिती प्रति सेकंद 400 ज्यूल्स इतकी उष्णता म्हणजेच P बरोबर 400 ज्यूल्स छेद 1 सेकंद. P बरोबर V वर्ग छेद R म्हणून 400 बरोबर V वर्ग छेद 9. 400 गुणिले 9 बरोबर V वर्ग म्हणून वर्गमुळात 400 गुणिले 9 बरोबर 20 गुणिले 3 बरोबर 60 व्होल्ट्स. उदाहरण 3. विजेवर चालणारी इस्त्री उच्च तापमानास निर्धारित केली असताना 1100 वॅट विद्युत शक्ती वापरते, तर कमी तापमान निर्धारित केली असताना 330 वॅट विद्युत शक्ती वापरते. या दोन्ही निर्धारणांसाठी वाहणारी विद्युतधारा आणि त्यावेळचा विद्युतरोध काढा. इस्त्री 220 व्होल्ट्स विभवांतराला जोडली आहे. दिलेली माहिती विभवांतर बरोबर 220 व्होल्ट्स,
विद्युत शक्ती P बरोबर A 1100 वॅट्स, B 330 वॅट्स. P बरोबर 1100 वॅट्स. I1 बरोबर P/V बरोबर 1100/220 बरोबर 5 अँपिअर्स. P बरोबर 330 वॅट्स. I2 बरोबर P/V बरोबर 330/220 बरोबर 1.5 अँपिअर्स. विद्युतरोध R1 बरोबर V/I1 बरोबर 220/5 बरोबर 44 ओहम. विद्युतरोध R2 बरोबर V/I2 बरोबर 220/1.5 बरोबर 146 ओहम. उदाहरण 4. विजेचा एक टंगस्टन दिवा किंवा बल्ब घरी परिपथात बसवला आहे. घरगुती विद्युत पुरवठा 220 व्होल्ट्स इतक्या विद्युत विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 अँपिअर्स इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहत असेल तर दिवा किती वॅट्स विद्युत शक्तीचा असला पाहिजे? हा दिवा 10 तास चालू ठेवला तर किती युनिट वीज खर्च होईल? दिलेली माहिती: विभवांतर बरोबर 220 व्होल्ट्स, विद्युतधारा बरोबर 0.45 अँपिअर्स, विद्युत शक्ती W बरोबर विभवांतर V गुणिले विद्युतधारा I बरोबर 220 गुणिले 0.45 वॅट्स बरोबर 99 वॅट्स. म्हणून दिवा 99 वॅट्सचा असला पाहिजे. 10 तासात 99 वॅट्स गुणिले 10H बरोबर 990 WH बरोबर 0.99 किलोवॅट्स आवर्स. 0.99 युनिट इतकी वीज खर्च होईल. विद्युतधारेचे चुंबकीय परिणाम, मॅग्नेटिक इफेक्ट्स ऑफ इलेक्ट्रिक करंट. विद्युतधारेचा औष्णिक परिणाम आपण शिकलो. चुंबकाविषयी आपण मागील इयत्तांमध्ये अभ्यास केला. चुंबकीय बलरेषा म्हणजे काय हेही समजून घेतले. परंतु विद्युतधारा आणि चुंबकीय क्षेत्र यांचा काही संबंध आहे का हे पाहणे सुरस ठरेल. करून पहा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे एक विद्युत परिपथ जोडा. A व B दरम्यान जोडणीच्या तारांपेक्षा जाड सरळ तांब्याची तार जोडा. तिच्या शेजारी चुंबक सूची ठेवा. आता परिपथाची कळ उघडी ठेवून सूचीची दिशा पहा. नंतर कळ बंद करून सूचीची दिशा पहा. काय दिसले? आता घटाला जोडलेल्या जोडणीच्या तारा उलट जोडून चुंबक सूचीची दिशा पहा. विद्युतधारेची दिशा व चुंबक सूचीची स्थिती यांचा काही संबंध आढळतो का? या प्रयोगावरून आपण काय शिकलो? तारेमधील विद्युतधारेमुळे चुंबकीय परिणाम दिसून येतो. याचाच अर्थ विद्युत आणि चुंबकत्व यांचा निकटचा संबंध आहे. या उलट जर एखादा चुंबक हलता केला व हलत ठेवला तर त्याचा विद्युत परिणाम आढळेल का? आहे की नाही रोचक? येथे आपण चुंबकीय क्षेत्रे आणि अशा विद्युत चुंबकीय परिणामांचा अभ्यास करणार आहोत. शेवटी विद्युत चलित्र आणि विद्युत जनित्र यांचीही तत्वे, रचना व कार्य समजून घेणार आहोत. परिचय शास्त्रज्ञांचा. हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड 1777 ते 1851. 19व्या शतकातील एक अग्रगण्य वैज्ञानिक म्हणून हान्स ख्रिस्तियन ओरस्टेड यांनी विद्युत चुंबकत्व समजून घेण्यात मोलाची कामगिरी बजावली. सन 1820 मध्ये त्यांना असे दिसून आले की एका धातूच्या तारेतून विद्युतधारा गेली तर तारेजवळील चुंबकसूची काही कोनातून वळते. विद्युत आणि चुंबकत्वाचा संबंध त्यांनीच नजरेस आणून दिला. मग त्यातूनच पुढे आजचे प्रगत तंत्रज्ञान विकसित झाले. त्यांच्या सन्मानार्थ चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेच्या एककाला ओरस्टेड असे संबोधले जाते. करून पहा. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे परिपथाची जोडणी करा.
पुठ्ठ्यातून आरपार जाणाऱ्या तांब्याच्या जाड तारेतून जेव्हा मोठी म्हणजे सुमारे 1 अँपिअर किंवा अधिक विद्युतधारा वाहते, तेव्हा पुठ्ठ्यावर प्रत्येक ठिकाणी तारेभोवती ठिकठिकाणी चुंबक सूची ठेवल्यास प्रत्येक ठिकाणी सूची विशिष्ट दिशेत स्थिर राहते असे दिसून येते. पुठ्ठ्यावर पेन्सिलीने ती दिशा दर्शवा. या प्रयोगात किती विद्युतधारा लागेल, घट किती लागतील, किती विभवांतराचे लागतील, तांब्याची तार किती जाड घ्यावी इत्यादी बाबींवर आपसात व शिक्षकांशी चर्चा करा व त्यानंतर प्रयोग करा. परिपथात विद्युतधारेची दर्शवलेली दिशा ही संकेतमान्य दिशा आहे. विद्युतधारा कमी अधिक करण्याने काय बदल दिसून येतो? चुंबक सूची तारेपासून थोडी दूर ठेवल्यास काय दिसते? आता चुंबक सूची ऐवजी लोखंडाचा कीस पुठ्ठ्यावर पसरवा व पहा. लोखंडाचा कीस तारेभोवती विशिष्ट वर्तुळाकार स्थितीत स्थिरावतो. असे का घडते? चुंबकत्व आणि चुंबकीय क्षेत्राचा अभ्यास तुम्ही मागील इयत्तेमध्ये केला. लोखंडाचा कीस चुंबकीय बलरेषांना धरून पसरलेला दिसतो. हे नेहमी लक्षात ठेवा. एका सरळ विद्युतवाहक तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे तारेभोवती चुंबकीय क्षेत्र निर्माण होते. विद्युतधारेत बदल न केल्यास तारेपासून दूर जाताना हे चुंबकीय क्षेत्र कमी होत जाते. म्हणून चुंबकीय बलरेषा दर्शवणारी समकेंद्री वर्तुळे तारेपासून दूर जाताना मोठी व विरळ दर्शवली जातात. तारेतून जाणारी विद्युतधारा वाढवल्यास चुंबकीय क्षेत्राच्या तीव्रतेत वाढ होते. उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम, राईट हँड थंब रूल. विद्युतवाहक तारेतील विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची दिशा शोधण्यासाठीचा हा एक सोयीचा नियम आहे. अशी कल्पना करा की सरळ विद्युतवाहकाला तुम्ही उजव्या हातात पकडले आहे. ते अशा रीतीने की अंगठा विद्युतधारेच्या दिशेने तारेवर स्थिरावला आहे. तर मग तुमची बोटे विद्युतवाहकाभोवती गुंडाळा. बोटांची दिशा हीच चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांची दिशा होय. माहिती मिळवा. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाला मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम, कॉर्क स्क्रू रूल असे म्हणतात. काय आहे बूच स्क्रू नियम? उत्तर: मॅक्सवेलचा बूच स्क्रू नियम. समजा दक्षिण हस्त स्क्रू असा फिरवला की तो वाहकातील विद्युतधारेच्या दिशेने पुढे जाईल. तर स्क्रूच्या फिरण्याची दिशा त्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राची दिशा दर्शवते. विद्युतवाहक तारेच्या एका वेटोळ्यातून, कुंडलातून विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र. सरळ विद्युतवाहकातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण झालेल्या चुंबकीय क्षेत्राच्या बलरेषांविषयी आपण पाहिले. हाच विद्युतवाहक एका वेटोळ्याच्या किंवा कुंडलाच्या आकारात वाकवल्यास विद्युतधारेमुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या चुंबकीय बलरेषा कशा असतील? आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे वेगवेगळे घटक घेऊन परिपथ पूर्ण करण्यात आला आहे. वेटोळ्यातून विद्युतधारा सुरू केल्यास वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूपाशी चुंबकीय बलरेषा निर्माण होऊन जसे आपण त्यापासून दूर जाऊ तशी चुंबकीय बलरेषांची समकेंद्री वर्तुळे मोठी होत जातील. जसे आपण वेटोळ्याच्या मध्यभागी येऊ तसे वर्तुळ इतके मोठे झालेले असेल की त्याचा कंस सरळ रेषेने दाखवता येईल. चुंबकीय बलरेषा आकृतीमध्ये केवळ P आणि Q या बिंदूपाशी दाखवल्या आहेत. तशा त्या वेटोळ्याच्या प्रत्येक बिंदूशी निर्माण होतील. याप्रमाणे प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या केंद्रस्थानी चुंबकीय क्षेत्र निर्माण करेल. उजव्या हाताच्या अंगठ्याच्या नियमाचा वापर करून हे तपासा की तारेच्या वेटोळ्यावरील प्रत्येक बिंदू वेटोळ्याच्या मध्यभागी असलेल्या चुंबकीय बलरेषा निर्माण करण्यात सहभागी असतो आणि या बलरेषा वेटोळ्याच्या मध्यभागी एकाच दिशेने कार्यरत असतात.
तारेतून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे कोणत्याही बिंदूवर निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राची तीव्रता ही त्या विद्युतधारेवरच अवलंबून असते, हे आपण प्रयोगांती पाहिले. आकृती पहा. याचा अर्थ जर वेटोळ्यात तारेचे N इतके वेढे असतील तर एका वेटोळ्यामुळे जितके चुंबकीय क्षेत्र तयार होईल त्याच्या N पट चुंबकीय क्षेत्र तयार होईल. वरील प्रयोग शिक्षकांच्या मार्गदर्शनाने साहित्य जमवून करता येईल का याविषयी चर्चा करा. चुंबक सूचीचा वापर करून चुंबकीय बलरेषांची दिशा ठरवता येईल. नालकुंतलातून जाणाऱ्या विद्युतधारेमुळे निर्माण होणारे चुंबकीय क्षेत्र, मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू अ करंट इन सोलेनॉइड. विद्युतरोधक आवरण असलेली तांब्याची तार घेऊन कुंडलांची मालिका तयार केल्यास त्या रचनेस नालकुंतल, सोलेनॉइड असे म्हणतात. नालकुंतलातून विद्युतधारा गेल्यास निर्माण होणाऱ्या चुंबकीय बलरेषांची संरचना आकृतीमध्ये दर्शवली आहे. चुंबक पट्टीच्या चुंबकीय बलरेषांशी तुम्ही परिचित आहात. नालकुंतलामुळे निर्माण होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राचे सर्व गुणधर्म हे चुंबक पट्टीमुळे तयार होणाऱ्या चुंबकीय क्षेत्राच्या गुणधर्माप्रमाणेच असतात. नालकुंतलाचे एक उघडे टोक चुंबकीय उत्तर ध्रुव म्हणून तर दुसरे चुंबकीय दक्षिण ध्रुवाप्रमाणे कार्य करते. नालकुंतलातील चुंबकीय बलरेषा एकमेकांना समांतर रेषांच्या स्वरूपात असतात. याचा काय अर्थ होतो? हेच की चुंबकीय क्षेत्राची तीव्रता नालकुंतलाच्या आतील पोकळीत सर्वत्र सारखीच असते. म्हणजेच नालकुंतलातील चुंबकीय क्षेत्र एकसमान असते. चुंबकीय क्षेत्रात विद्युतधारा वाहून नेणाऱ्या विद्युतवाहकावरील बल, फोर्स ॲक्टिंग ऑन अ करंट कॅरिंग कंडक्टर इन अ मॅग्नेटिक फील्ड. करून पहा. साहित्य: तांब्याची लवचिक तार, स्टँड, विद्युत घट, प्रबळ चुंबकीय क्षेत्र असणारा नालचुंबक इत्यादी. कृती: आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे स्टँडचा वापर करून लवचिक तार नालचुंबकाच्या ध्रुवांमधून जाईल अशा प्रकारची व्यवस्था करा. परिपथाचीही जोडणी करा. काय आढळले? जेव्हा तारेतून विद्युतधारा वाहत नाही तेव्हा तार सरळ राहते, स्थिती A. जेव्हा वरून खाली अशी विद्युतधारा वाहते तेव्हा तार वाकते आणि C या स्थितीत येते. विद्युतधारेची दिशा उलट म्हणजे खालून वर अशी केली तर तार वाकते, पण B या स्थितीत येते. म्हणजेच तारेवरील बलाची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या आणि विद्युतधारेच्या दिशांच्या लंब दिशेने आहे. येथे चुंबकीय क्षेत्राची दिशा N कडून S कडे अशी आहे. H या प्रयोगातून दिसून येते की जेव्हा चुंबकीय क्षेत्रामध्ये विद्युतधारा विद्युतवाहकातून जाते तेव्हा त्या वाहकावर बल निर्माण होते. विद्युतधारेची दिशा उलट केली तर बलाची दिशाही उलट होते. चुंबक जर बरोबर उलट केला म्हणजे उत्तर ध्रुवाचे जागी दक्षिण ध्रुव आणला आणि दक्षिण ध्रुवाचे जागी उत्तर ध्रुव आणला तर काय होईल? वरील प्रयोगातून हे स्पष्ट होते की चुंबकीय क्षेत्राच्या प्रभावाखाली विद्युतधारा वाहणाऱ्या विद्युतवाहकावर बल निर्माण होते. ह्या बलाची दिशा ही विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा या दोन्हीवर अवलंबून असते. प्रयोगांती हेही स्पष्ट करता येते की जेव्हा विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असते तेव्हा हे बल सर्वात जास्त असते. तुम्ही हे कसे कराल? उत्तर: विद्युतधारेची दिशा व चुंबकीय क्षेत्राची दिशा यामधील कोन 0 अंश ते 90 अंश बदलून तार किती प्रमाणात वाकते याचे मोजमाप करून वरील विधानाची सत्यता पडताळून पाहता येईल. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम, फ्लेमिंग्ज लेफ्ट हँड रूल. वरील प्रयोगात आपण विद्युतधारेची दिशा आणि चुंबकीय क्षेत्राची दिशा विचारात घेतली
आणि असे आढळले की बलाची दिशा या दोन्हींच्या लंब दिशेस आहे. या तिन्हींच्या दिशा एका साध्या नियमात सुबद्ध करता येतात. या नियमालाच फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम असे म्हणतात. या नियमान्वये डाव्या हाताचा अंगठा, तर्जनी व मधले बोट एकमेकांना लंब राहतील अशी ताठ करावीत. तर्जनी जर चुंबकीय क्षेत्राच्या दिशेत असेल व मधले बोट विद्युतधारेच्या दिशेत असेल तर अंगठ्याची दिशा ही विद्युतवाहकावरील बलाची दिशादर्शक असते. करून पहा. फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम वापरून वरील प्रयोगात तारेवरील बलाची दिशा ठरवा व निष्कर्ष पडताळून पहा. विद्युत चलित्र, इलेक्ट्रिक मोटर. ऊर्जेची विविध रूपे तुम्हाला माहीत आहेत. ऊर्जेचे रूपांतर होऊ शकते हेही तुम्हाला ठाऊक आहे. विद्युत ऊर्जेचे यांत्रिक ऊर्जेत रूपांतर करणारे यंत्र म्हणजे विद्युत चलित्र. आपल्या अवतीभोवती दैनंदिन जीवनात हे विद्युत चलित्र म्हणजे वरदानच म्हटले पाहिजे. याचा वापर पंखे, शीतकपाटे, मिक्सर्स, धुलाई यंत्रे, संगणक, पंप यामध्ये केलेला दिसतो. हे विद्युत चलित्र कसे कार्य करते? विद्युत चलित्रामध्ये विद्युतरोधक आवरण असलेल्या तांब्याच्या तारेचे एक आयताकृती कुंडल असते. हे कुंडल चुंबकाच्या, उदाहरणार्थ नालाकृती चुंबकाच्या उत्तर व दक्षिण ध्रुवाच्या मध्ये आकृतीत दर्शवल्याप्रमाणे अशा रीतीने ठेवलेले असते की त्याच्या AB आणि CD या शाखा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब दिशेत असतील. कुंडलाची दोन टोके X व Y या दुभंगलेल्या कड्याला जोडलेली असतात. कड्याच्या या दोन अर्धभागांच्या आतील पृष्ठभागावर विद्युतरोधक आवरण असते आणि ते चलित्राच्या आसाला पकडून बसवलेले असतात. X व Y अर्धकड्यांचा बाहेरील विद्युतवाहक पृष्ठभाग हा दोन स्थिर कार्बन ब्रशना E व F स्पर्श करतो. आकृतीमध्ये दाखवलेला विद्युत परिपथ पूर्ण केल्यानंतर विद्युतधारा E व F या कार्बन ब्रशमार्फत कुंडलातून वाहू लागते. कुंडलाच्या AB या शाखेमधून विद्युतधारा A पासून B कडे या दिशेने जाते. चुंबकीय क्षेत्राची दिशा N ध्रुवाकडून S ध्रुवाकडे असे असल्याने त्याचा परिणाम AB या शाखेवर होऊन फ्लेमिंगच्या डाव्या हाताच्या नियमानुसार AB या शाखेवर निर्माण झालेले बल त्याला खालील दिशेने ढकलते. CD या शाखेतील विद्युतधारा ABच्या उलट दिशेने असल्याने निर्माण झालेले बल त्या शाखेला वरील दिशेला ढकलते. अशा रीतीने कुंडल व आस घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरू लागतात. अर्धे परिवलन होताच कड्याचे दुभंगलेले भाग X व Y अनुक्रमे F आणि E या कार्बन ब्रशच्या संपर्कात येतात व विद्युतधारा DCBA अशी वाहू लागते. त्यामुळे DC या शाखेवर खालील दिशेने व BA या शाखेवर वरील दिशेने बल क्रिया करते आणि कुंडल पुढील अर्धे परिवलन आधीच्या दिशेनेच पूर्ण करते. अशा तऱ्हेने प्रत्येक अर्धपरिवलनानंतर कुंडलातील विद्युतधारेची दिशा उलट होते आणि कुंडल व आस एकाच म्हणजे घड्याळाच्या काट्यांच्या विरुद्ध दिशेने फिरत राहतात. व्यावसायिक चलित्रे याच तत्वावर चालतात, मात्र त्यांच्या रचनेत व्यावहारिक बदल केलेले असतात. ते तुम्ही पुढे शिकाल. माहिती मिळवा. कार्बन ब्रश का वापरले जातात? त्यांचे कार्य काय? या व अशा प्रश्नांचे उत्तर शोधण्यासाठी जवळच्या एखाद्या वर्कशॉपला भेट द्या व विद्युत चलित्राची रचना समजून घ्या. विद्युत चुंबकीय प्रवर्तन, इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन. आपण मागील भागात पाहिले की एखादा विद्युतवाहक चुंबकीय क्षेत्रात अशा तऱ्हेने ठेवला की त्यातून जाणाऱ्या विद्युतधारेची दिशा चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असेल तर त्या विद्युतवाहकावर बल कार्यरत होते. त्यामुळे विद्युतवाहकाची हालचाल घडून येते. परंतु जर असे झाले की एखादा विद्युतवाहक
चुंबकीय क्षेत्रात हलत आहे किंवा स्थिर विद्युत वाहकाभोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलते आहे, तर मग काय होईल? या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी मायकल फॅरेडे या महान शास्त्रज्ञाने संशोधन केले, अभ्यास केला. सन 1831 मध्ये फॅरेडेने दाखवून दिले की हलत्या चुंबकाच्या सहाय्याने विद्युत वाहकात विद्युतधारा निर्माण करता येते. गॅल्व्हॅनोमीटर. आपण अभ्यासलेला विद्युत चलित्र, इलेक्ट्रिकल मोटर या यंत्राचे जे तत्व आहे त्याच तत्वावर आधारित एक संवेदनशील उपकरण आहे गॅल्व्हॅनोमीटर. याच्या मदतीने काही विद्युतीय मापन करता येते. चुंबकाच्या ध्रुवांमध्ये असलेले कुंडल अशा प्रकारे बसवतात की पुढे त्याला गॅल्व्हॅनोमीटरच्या तबकडीवर असलेला काटा जोडला जाईल. जेव्हा अतिशय थोडी, उदाहरणार्थ 1 मिलीअँपिअर किंवा त्याहून कमी विद्युतधारा कुंडलातून वाहील, तेव्हा कुंडलाचे परिवलन होईल व त्याचे परिवलन विद्युतधारेच्या प्रमाणात राहील. व्होल्टमीटर व ॲमीटरसुद्धा याच तत्वावर चालतात. गॅल्व्हॅनोमीटरवरील तबकडीवर शून्य विद्युतधारा मध्यावर दर्शवलेली असते. विद्युतधारेच्या दिशेनुसार काटा शून्याच्या 2 बाजूंकडे विचलित होतो. करून पहा. आकृतीमध्ये दाखवल्याप्रमाणे साहित्य गोळा करा. गॅल्व्हॅनोमीटर लावून परिपथ पूर्ण करा. तांब्याच्या तारेजवळच खाली चुंबकपट्टीचा उत्तर किंवा दक्षिण ध्रुव असेल अशा प्रकारे चुंबकपट्टी उभी ठेवा. आता जर तार A ते B अशी हलती ठेवली तर गॅल्व्हॅनोमीटरचा काटा विचलित झालेला दिसतो. हेच फॅरेडेचे विद्युत चुंबकीय प्रवर्तन. आता तार स्थिर ठेवून चुंबक हलवून पहा. गॅल्व्हॅनोमीटरचा काटा आताही विचलित होतो. आकृतीमध्ये दर्शवल्याप्रमाणे परिपथ पूर्ण करा. त्यासाठी लागणारे साहित्य चर्चा करून ठरवा व घ्या. या प्रयोगात आपण जर कुंतलातील विद्युतधारा कळ खुली करून 0 केली तर तत्क्षणी कुंडलाच्या परिपथातील गॅल्व्हॅनोमीटरचा काटा एका बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्याकडे येतो. कुंतलातील विद्युतधारा पुन्हा सुरू केल्यास गॅल्व्हॅनोमीटरचा काटा दुसऱ्या बाजूला झटकन विचलित होऊन पुन्हा शून्यावर येतो. आता जर विद्युतधारा वाहत असताना कुंडल कुंतलाच्या अक्षाला लंब रेषेत तसेच अक्षावर कुंतलापासून जवळ व दूर हलवल्यास गॅल्व्हॅनोमीटरचा काटा विचलित होतो, म्हणजेच कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. मागील प्रयोगांवरून काय दिसते? कुंतल स्थिर ठेवूनही कुंतलातील विद्युतधारेत बदल केला तरीही कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. तसेच जितक्या जलद कुंतल कुंडलासमोरून बाजूला नेले जाईल तितके गॅल्व्हॅनोमीटरच्या काट्याचे विचलन जास्त होते. कुंतलातील विद्युतधारेमध्ये बदल केल्यास कुंडलात विद्युतधारा निर्माण होते किंवा कुंडलाकडे कुंतल सरकवले तरीही कुंडलात विद्युतधारा निर्माण होते. फॅरेडेचा विद्युत प्रवर्तनाचा नियम. कुंतलातून विद्युतधारा चालू करताच किंवा बंद करताच कुंडलात विद्युतधारा प्रवर्तित होते. विद्युतधारा कमी अधिक केल्यासही असे प्रवर्तन दिसून येते. कुंतल कुंडलासमोरून बाजूला सरकवतानाही कुंडलात विद्युतधारा प्रवर्तनाने निर्माण होते. वरील प्रयोगांवरून हे समजते की कुंडलातून जाणाऱ्या चुंबकीय बलरेषांच्या संख्येत बदल झाला की कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. ह्याला फॅरेडेचा प्रवर्तनाचा नियम असे म्हणतात. कुंडलामध्ये निर्माण झालेल्या विद्युतधारेला प्रवर्तित विद्युतधारा असे म्हणतात. फ्लेमिंगच्या उजव्या हाताचा नियम. फ्लेमिंग्स राईट हँड फॉर्म्युला. विद्युतवाहकामधील किंवा कुंडलातील प्रवर्तित विद्युतधारा जास्तीत जास्त केव्हा असेल? तर जेव्हा विद्युतवाहकाच्या गतीची दिशा ही चुंबकीय क्षेत्राच्या दिशेला लंब असते तेव्हा. प्रवर्तित विद्युतधारेची दिशा ठरवण्यासाठी फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाचा उपयोग होतो.
उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट असे ताणा की ते एकमेकांना लंब दिशेत असतील. अशा स्थितीत अंगठा विद्युतवाहकाच्या गतीची दिशा, तर्जनी चुंबकीय क्षेत्राची गती दर्शवतात, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवते. या नियमाला फ्लेमिंगचा उजव्या हाताचा नियम असे म्हणतात. परिचय शास्त्रज्ञांचा. मायकल फॅरेडे 1791 ते 1867. प्रयोगशील वैज्ञानिक होते. त्यांचे अधिकृत शिक्षण झाले नव्हते. एका बुक बाइंडिंगच्या दुकानात लहानसा मायकेल कामाला लागला. तेथील पुस्तके वाचता वाचता त्याला विज्ञानाची गोडी लागली. लंडनच्या रॉयल इन्स्टिट्यूटमधील हम्फ्रे डेव्ही ह्यांनी त्याला प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून नेमले. तेथेच त्यांनी विद्युतचुंबकीय प्रवर्तनाचे नियम शोधून काढले. तसेच विद्युत अपघटनाचेही नियम शोधून काढले. कित्येक विद्यापीठांनी त्यांना मानद पदवी देऊ केली, परंतु फॅरेडे यांनी असे सन्मान नाकारले. प्रत्यावर्ती धारा व दिष्ट धारा, अल्टरनेटिंग करंट AC अँड डायरेक्ट करंट DC. आतापर्यंत आपण विद्युत घटातून येणाऱ्या परिपथातून वाहणाऱ्या व पुन्हा घटाकडे जाणाऱ्या अशा एका दिशेने वाहणाऱ्या अदोलायमान विद्युतधारेशी परिचित झालो. अशा विद्युतधारेस दिष्टधारा, डायरेक्ट करंट DC व या उलट ज्या विद्युतधारेचे परिणाम आणि दिशा ठराविक समान कालावधीनंतर बदलते त्यास प्रत्यावर्ती धारा, अल्टरनेटिंग करंट AC असे म्हणतात. दिष्टधारा ही वाढू शकते, स्थिर असू शकते किंवा कमीही होऊ शकते, परंतु ती दोलायमान ऑसिलेटरी नसते. आकृतीमध्ये आलेखाच्या स्वरूपात हे दर्शवले आहे. प्रत्यावर्ती धारा ही दोलायमान धारा आहे. आलेखात दर्शवल्याप्रमाणे ती एका दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढते. त्यानंतर कमी होत 0 होते व पुन्हा उलट दिशेने कमाल मर्यादेपर्यंत वाढून पुन्हा 0 होते. आकृतीमध्ये उलट दिशा दर्शवण्यासाठी विद्युतधारेला -1, -2 असे परिमाण वापरले आहे. प्रत्यावर्ती विद्युतधारेचे दोलन वेळेनुसार वक्रीय सिनुसॉइडल पद्धतीने होत असते, म्हणून ते या चिन्हाने दर्शवतात. दिष्टधारा एकाच दिशेने वाहते, परंतु प्रत्यावर्ती धारा आवर्ती पद्धतीने एका चक्रात सुलट व उलट दिशेने वाहते. भारतात विद्युत केंद्रात होणाऱ्या वीजनिर्मितीमध्ये असे एक चक्र 1/50 सेकंदात म्हणजेच 0.02 सेकंदात पूर्ण होते. या प्रत्यावर्ती धारेची वारंवारता 50 हर्ट्झ इतकी असते. विद्युतशक्ती लांबवर नेताना ती प्रत्यावर्ती रूपात वाहून नेणे फायदेशीर ठरते. याचे कारण म्हणजे दिष्ट विद्युतधारेपेक्षा प्रत्यावर्ती धारेमुळे शक्तीत कमीत कमी घट होऊन पारेषण ट्रान्समिशन करता येते. घरगुती वापरासाठीचा विद्युत पुरवठा हा प्रत्यावर्ती धारेचा ACचा असतो. वीज वापरताना घ्यावयाच्या खबरदारीविषयी आपण मागील इयत्तेत शिकलो आहोत. विद्युत जनित्र इलेक्ट्रिक जनरेटर. विद्युत चुंबकीय प्रवर्तनावर आधारित असे प्रयोग आपण पाहिले. त्यात निर्माण होणाऱ्या विद्युतधारेचे परिमाण अल्प होते, परंतु हेच तत्व मानवाच्या वापरासाठी मोठी विद्युतधारा करण्यासाठी वापरता येते. येथे यांत्रिक ऊर्जेचा वापर विद्युतवाहक कुंडल त्याच्या आसाभोवती चुंबकीय क्षेत्रात फिरवण्यासाठी व त्याद्वारे वीज निर्मितीसाठी केला जातो. आकृतीमध्ये आसाभोवती फिरणारे तांब्याच्या तारेचे कुंडल ABCD दर्शवले आहे. ते चुंबकाच्या 2 ध्रुवांमध्ये ठेवलेले असते. कुंडलाची 2 टोके R1 व R2 या 2 विद्युतवाहक कड्यांना कार्बन ब्रशांमार्फत जोडलेली असतात. ही दोन्ही कडी अक्षाला धरून बसवलेली असतात, परंतु कडे व आसाच्या मध्ये विद्युतरोधी आवरण असते.
आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. त्यामुळे कुंडल ABCD ही फिरू लागते. B1 B2 या स्थिर कार्बन ब्रशांची टोके गॅल्व्हॅनोमीटरला जोडलेली असतात. त्यामुळे विद्युतधारेची परिपथातील वहन दिशा कळून येते. आस फिरवल्यावर AB शाखा वर जाते व CD खाली येते. म्हणजेच ABCD हे कुंडल घड्याळाच्या काट्यांच्या दिशेत फिरू लागते. फ्लेमिंगच्या उजव्या हाताच्या नियमाप्रमाणे AB व CD या शाखांमध्ये प्रवर्तनाने विद्युतधारा निर्माण होते. ती A ते B व C ते D अशा दिशेने जाते. अशा रीतीने A ते B ते C ते D अशी विद्युतधारा वाहू लागते. आकृतीमध्ये बाणांच्या दिशेने. पुढील परिपथात B2 कडून गॅल्व्हॅनोमीटर B1 कडे अशी विद्युतधारा वाहते. जर ABCD ह्या एका कुंडलाऐवजी अनेक वेढे असलेले कुंडल वापरले तर अनेक पटींनी विद्युतधारा वाहते व मोठी विद्युतधारा निर्माण होते. अर्ध्या परिवलनानंतर AB ही शाखा CDच्या जागी, CD ही शाखा ABच्या जागी येते. त्यामुळे प्रवर्तित विद्युतधारा D ते C ते B ते A अशी जाते. मात्र BA ही शाखा कड्यामार्फत सतत B1 या ब्रशच्या संपर्कात असते व DC ही शाखा B2 या ब्रशच्या संपर्कात असते. त्यामुळे बाहेरील परिपथात विद्युतधारा B1 कडून B2 कडे म्हणजेच आधीच्या अर्धपरिवलनाच्या उलट दिशेने वाहते. प्रत्येक अर्धपरिवलनानंतर हे घडते व प्रत्यावर्ती धारा निर्माण होते. हेच प्रत्यावर्ती विद्युतधारा जनित्र म्हणजे AC जनरेटर होय. दिष्ट जनित्र DC जनरेटर तयार करण्यासाठी काय करावे लागेल? दिष्ट विद्युतधारा बाहेरील परिपथात दिशा बदलत नाही. त्यासाठी विद्युत चलित्रासाठी जसे दुभंगलेले कडे वापरले तसेच एक दुभंगलेले कडे आसावर बसवलेले असते. त्या व्यवस्थेमुळे कुंडलाची वर जाणारी एक शाखा सतत एका ब्रशच्या संपर्कात तर खाली जाणारी शाखा सतत दुसऱ्या ब्रशच्या संपर्कात राहते. त्यामुळे बाहेरील परिपथात एकाच दिशेने विद्युतधारा वाहते. या जनित्राला म्हणूनच दिष्ट जनित्र म्हणजे DC जनरेटर असे म्हणतात. जरा डोके चालवा. वर वर्णन केलेल्या दिष्ट जनित्राची आकृती काढा. त्यानंतर आस फिरवल्यावर दिष्टधारा कशी मिळते ते स्पष्ट करा. दिष्ट जनित्राची रचना. आकृतीमध्ये दिष्ट विद्युतधारा जनित्राची म्हणजेच DC जनरेटर रचना दाखवली आहे. 1. तांब्याच्या तारेचे आयताकृती कुंडल. यात ABCD या आयताकृती ठोकळ्यावर विसंवाहक वेष्टन असलेल्या तांब्याच्या तारेचे असंख्य फेरे गुंडाळलेले असतात. 2. शक्तिशाली चुंबक. अतिशय प्रभावी चुंबकीय क्षेत्र मिळवण्यासाठी शक्तिशाली चुंबकाच्या 2 म्हणजेच N व S ध्रुवांमध्ये मधोमध कुंडल ABCD बसवलेले असते. 3. दुभंगलेली कडा. एक दुभंगलेली कडा असावर बसवलेले असते. याच्या टोकांना R1 आणि R2 असे नाव असते. या कडेच्या आणि असाच्या मध्ये विद्युत दुर्वाहक लावलेला असतो. 4. ब्रश. 2 कार्बन ब्रश B1 आणि B2 दुभंगलेल्या कडीला दाबण्यासाठी बसवलेले असतात. 5. बल्ब. विद्युतधारेची निर्मिती तपासण्यासाठी बल्ब जोडलेला असतो. परिपथातून विद्युतधारा वाहू लागताच बल्ब प्रकाशित होतो. विद्युतधारेची दिशा जाणून घेण्यासाठी बल्बऐवजी गॅल्व्हॅनोमीटरही वापरता येतो. दिष्ट जनित्राचे कार्य. 1. आस बाहेरील यंत्राच्या मदतीने फिरवला जातो. 2. जेव्हा दिष्ट जनित्राचे कुंडल चुंबकीय क्षेत्रामध्ये स्वतःभोवती फिरते तेव्हा ते चुंबकीय बलरेषांना छेदते. 3. अशा प्रकारे बदलत जाणाऱ्या चुंबकीय क्षेत्रामुळे कुंडलामध्ये विद्युत विभवांतर निर्माण होते. त्यामुळे कुंडलामध्ये विद्युतधारा प्रवर्तित होते. 4. प्रकाशमान बल्ब
किंवा गॅल्व्हनोमीटर ही विद्युतधारा दर्शवतो. विद्युतधारेची दिशा कुंडलाच्या परिवलनाच्या दिशेवर अवलंबून असते. 5. या जनित्रामध्ये एक कार्बन ब्रश सतत कुंडलाच्या ऊर्ध्व दिशेने कार्यरत असलेल्या भुजेच्या संपर्कात असतो, तर दुसरा ब्रश सतत कुंडलाच्या खालच्या दिशेने कार्यरत असलेल्या भुजेच्या संपर्कात असतो. 6. परिणामी जोपर्यंत कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत असते तोपर्यंत विद्युतधारा परिपथात एकाच दिशेने प्रवाहित होते. तसेच कुंडल चुंबकीय क्षेत्रात फिरत असेपर्यंतच विद्युतधारा निर्माण होत असते. 7. येथे विद्युतधारेचे परिमाण मात्र सतत बदलत असते. या बाबतीत ही विद्युतधारा विद्युत घटापासून मिळणाऱ्या विद्युतधारेपेक्षा वेगळी असते.